सिंचनाने एका वेडीला सांगून भावनाला तर पाडलं, पण भावनाला पाडणं सिंचनाला पडलं महागात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर सकाळी जयंत वॉकला जातो आणि त्याला जागोजागी बोर्ड दिसतात. तो सगळा जानूचा प्लॅन असतो. जयंतबद्दल खूप छान छान लिहिलेलं असतं. जयंत म्हणतो यस फायनली मी जिंकलो. भावना काहीतरी पॅक करत असते. तेवढेच सिद्धूला जाग येते आणि तो म्हणतो भावना अगं हे काय करतेस. भावना म्हणते अहो जानूसाठी गिफ्ट. तिने आज आपल्याला जेवणाला बोलवलंय ना आणि ती काहीतरी सरप्राईज देणार आहे. सिद्धू म्हणतो सॉरी माझ्या लक्षातच नव्हतं. दे मी करतो. भावना म्हणते हे बघा तुम्हाला यायचं असेल ना एका अटीवर, तुम्ही माझ्यासाठी आजपासून काहीही करायचं नाही. तुम्ही बघितलं ना तुम्ही ताक प्यालात आणि फूड पॉयझनिंग झालं. त्यामध्ये सिंचना वहिनीची काहीही चूक नव्हती. तुमच्यामुळे त्यांनाही प्यावं लागलं आणि त्यांनाही फूड पॉयझनिंग झालं. जयंत आता आवरतो आणि गाडीतून जात असतो. तेवढे त्याची धडक होते. तो घाबरून खाली उतरतो आणि त्या माणसाच्या जवळ जातो. तो माणूस रोडवर पडलेला असतो. जयंत घाबरून त्याच्याजवळ जातो आणि आवाज देणार तर विश्वा मागे बघतो. जयंतला घाबरलेला बघून तो हसायला लागतो आणि म्हणतो कुठे निघालास. जानूकडे. आज ती तुला तिच्या मनातलं सांगेल अशी अपेक्षा आहे का तुला. जयंत म्हणतो विश्वा याशी तुझा काही संबंध नाही, त्यामुळे तू आमच्यात येऊच नकोस. विश्वा म्हणतो का करतोस असं. तुझ्या आजोबांनी पण तुझ्या आईसोबत हेच केलं आणि तू पण जानूसोबत तेच केलं. तिला कपाटात कोंडलं, तिला बांधून ठेवलं. एवढंच नाही घरामध्ये पिंजऱ्यात ठेवलं. आता काय काय अत्याचार केला हे विश्वा जयंतला बोलून दाखवतो. त्याच्या बोलण्याने जयंतला चक्कर येते आणि तो बेशुद्ध होतो. आता ह्या नादामध्ये त्याचा मोबाईल खाली पडतो. आता विश्वा मोबाईलवर पाय देतो आणि तो फोडतो. निलंबरी सिंचनाला फोन करते. सिंचना म्हणते प्लीज वहिनी आता तिकडे जाण्यासाठी तू मला आग्रह करू नकोस. निलंबरी म्हणते नाही ग मी तुला सहजच फोन केला, उलट मीच म्हणते तू तिकडे जाऊच नको. हे बघ त्या लोकांना काही किंमत नाही, तुझा अपमान करतील. आता निलंबरी तिला व्यवस्थित समजवते आणि फोन ठेवते. नंतर म्हणते ह्या सिंचनाचं काही खरं नाही. त्या हरीशचा फोन आला की लगेच जाईल. हॅरीची गाडी काही चालू होत नाही. तो म्हणतो हो बाई हो मला माहिती आहे तुला सिंचना आवडते, तुझी सिंचना नाही म्हणून तू चालूही होत नाही. पण अगं तिलाच आणायला चाललो. आता लगेच गाडी चालू होते. हॅरी खूप खुश असतो. तेवढ्यात निलंबरी येते आणि म्हणते भाऊजी कुठे निघालात का. हॅरी म्हणतो हो वहिनी सिंचनाला आणायला. निलंबरी म्हणते बघितलं तुमच्या दोघांचं एकमेकावर किती प्रेम आहे. तुम्ही आणायला निघालात आणि तिने तुमच्यासाठी पार्सल पाठवलं. हॅरी म्हणतो खरंच काय वहिनी ह्यामध्ये. निलंबरी म्हणते मी कसं बघणार, बायकोने नवऱ्यासाठी पाठवलंय. मी चोरून बघितलं तर उगाचच नरकात जाईल. आता हॅरी पण हसतो. निलंबरी म्हणते बघा नंतर जा. ती आता निघून जाते आणि हॅरी आनंदाने आत जातो. आता पार्सल बघण्यासाठी तो एवढं उत्सुक असतो की दार लावतो आणि म्हणतो फायनली सिंचनाचा राग गेला वाटतं. आता तो पार्सल उघडतो आणि बघतो तर काय त्याचा कापलेला शर्ट सिंचनाने पाठवलेला असतो. लक्ष्मी म्हणते हा मुलगा पण ना अजून सिंचनाला आणायला नाही गेला. ती दार वाजवते आणि म्हणते हरीश अरे ते कानातलं काढ, किती वेळची आवाज देते तुला ऐकायलाच येत नाही. हरीश दार उघडतो आणि म्हणतो बघ तुझ्या सुनेने काय केलं ते. ती आता बघते तर शर्ट फाटलेला. आता हरीश खूप आरडाओरडा करत असतो. तेवढेच जानू येते आणि म्हणते दादा अरे एवढं काय ओरडतोय, काय झालं. हरीश म्हणतो तुझ्या डोळ्यानेच बघ. आता जानू घेते शर्ट बघत म्हणते हे काय आहे. तो आता सांगायला लागतो. तेवढ्यात लक्ष्मी म्हणते जानू अगं तुला आवरायचंय ना जा ना. तरी हरीश म्हणतो अगं सिंचना. तेवढ्यात लक्ष्मी म्हणते अगं जा ना जानू. जानू म्हणते ठीक आहे. ती आता निघून जाते आणि लक्ष्मी हरीशला हात जोडते आणि म्हणते माझ्या दोन्ही मुलाचे संसार ठीक नाहीये पण जानूला कळता कामा नये. आज तिच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आता हरीशला स्वतःचीच लाज वाटते. आता एक एक करून सगळेच गोळा होतात. सिद्धू आणि भावना येतात. त्यांना बघून सगळ्यांनाच आनंद होतो. तेवढ्यात जयंत पण येतो आणि म्हणतो जानू कुठे आहे. भावना म्हणते अरे आम्ही तिलाच शोधतोय. लक्ष्मी म्हणते कुठे काय माहिती, आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि हीच गायब. आता विना पण आलेली असते आणि संतोष लांब उभा राहतो. विना म्हणते आई बघितलं कशी उभा आहेत तिकडे. लक्ष्मी म्हणते जाऊ दे ग, बहिणीच्या आनंदासाठी आला तेच माझ्यासाठी खूप आहे. जयंत म्हणतो जानू कुठे. तेवढ्यात भावना म्हणते तिकडे बघ. एका बाजूने तेवढ्यात विश्वा पण येतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. जानू आता जयंतकडे बघत येते आणि म्हणते जयंत तुम्ही इथे आला थँक्यू सो मच. पण त्या दिवशी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, मी आज त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. ती आता अंगठी काढते आणि गुडघ्यावर खाली बसते आणि म्हणते जयंत कानिटकर तुम्हाला विचारला होता माझ्याशी लग्न करशील का. तर माझं उत्तर होय. आता मी विचारते माझ्याशी लग्न कराल का. आता जयंत पण गुडघ्यावर बसतो आणि सगळेच टाळ्या वाजवतात. जानू आणि जयंत
एकमेकाला अंगठी घालतात. तेवढेच सिंचना येते आणि म्हणते, वा वा वा, इथे सगळेच आनंदात आहे. मी नसल्याने कुणाला काही फरक पडत नाही. लक्ष्मी म्हणते, सिंचना अगं असं का बोलते? ती म्हणते, आई तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्हाला फक्त विनावहिनी लागतात. माझं काहीच पडलेलं नाही आहे आणि मी मात्र तुमच्या सगळ्यांचा सुखाचा विचार करते. आता लक्ष्मी खूप बोलण्याचा प्रयत्न करते, पण सिंचना तिला खूप बोलत असते आणि म्हणते, आई तुम्हाला माहिती आहे तुमचं घराचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आता निलंबरीच्या हातातून फाईल घेते आणि म्हणते, हे पेपर्स. संतोष मनात म्हणतो, हे पेपर हिने चोरले? हॅरी म्हणतो, सिंचना हे पेपर तू घेतलेस? ती म्हणते, हो मी आईच्या कपाटातून घेतले, कारण आईचं स्वप्न होतं त्यांचं स्वतःचं घर असावं, पण त्या जागेचा खूप प्रॉब्लेम होता म्हणून मीच पेपर घेतले आणि पप्पांकडे दिले आणि त्यांनी ते पेपर सगळे क्लिअर केले. हे सांगण्यासाठी मी किती उत्सुक होते, पण तू माझ्यासोबत काय केलं? आता ती सगळेच पेपर उधळते. लक्ष्मी म्हणते, सिंचना बाळा असं काहीच नाही आहे, तुझा गैरसमज झाला. आता सिंचना लक्ष्मीला खूप काय बोलते आणि हरी चिडतो आणि म्हणतो, तू माझ्या आईला असं कसं बोलू शकते? एवढं बोलताना तुला लाज नाही वाटली? हे बघ सिंचना, तुझं खूप झालं. आज जर तू आईची माफी मागितली नाही तर मी तुझं तोंडही बघणार नाही. सिंचना म्हणते, तुझ्या आईची माफी माय फूट. आता निलांबरीला खूप आनंद होतो, पण सिद्धू म्हणतो, ताई अगं हे काय बोलतेस? अगं वेळ काय, तू बोलतेस काय? भावना म्हणते, सिंचना वहिनी तुम्ही जरा शांत व्हा बरं. सिंचना म्हणते, भावना तू तर बोलूच नकोस. हरीश म्हणतो, मला तुझं तोंडही बघायचं नाही, चालती हो. आता सिंचना निघून जाते आणि संतोष पुढे येतो आणि म्हणतो, विना बघितलं पेपर कुणी चोरले आणि चोरी चाळ माझ्यावर. मागच्या वेळेस मी चोरी केली, मला पोलिसांच्या ताब्यात दिलं, आता सिंचनाला पण द्यायला पाहिजे. जानू म्हणते, दादा अरे हे काय बोलतोस? आता सगळेच पेपर गोळा करतात. जानू जयंतला म्हणते, आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं हे असं काहीतरी घडेल. जयंत म्हणतो, त्यात काय एवढं आहे? विश्वा बाजूला जातो आणि फोन करत असतो. नंतर मेसेज पाठवतो, विनोद तू कुठेस, लवकर ये. तेवढ्यात जयंत येतो आणि म्हणतो, काय झालं विश्वा, फोन नाही लागत आहे का? बघ बघ मेसेज आला. आता विश्वा बघतो तर विनोदला खूप मारलेलं असतं आणि बांधलेला असतो आणि तो म्हणतो, विश्वा मी नाही येऊ शकलो आणि तो जयंत फार डेंजर आहे, तू त्याच्या नादी नको लागू आणि मला शोधण्याचा पण प्रयत्न करू नको. आता जयंत त्याच्या हातावर मारतो आणि मोबाईल खाली पाडतो आणि विश्वाप्रमाणे त्याच्यावर पाय ठेवतो आणि मोबाईल तोडून त्याला लात मारतो. तेवढेच जानू येते आणि म्हणते, मिस्टर कानिटकर खरंच मला खूप कसं तरी वाटतं, हे सगळं तुमच्यासमोर घडलं. आता विश्वा निघून जातो. जयंत म्हणतो, जानू पण मला खूप बरं वाटतं, तुझ्या घरचे खूप खरे लोक आहेत, जे काय ते सगळं माझ्यासमोर खोटं काही नाही आहे आणि असे लोक मला खूप आवडतात. त्यामुळे सांगतो तू अजिबात काळजी करू नको आणि मनाला काही लावून घेऊ नकोस. जानू म्हणते, खरंच माझी निवड खूप छान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आता ती जयंतला मिठी मारते. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं जानू मुद्दाम करते का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.